आपण जाणार आहोत दहीहंडी बघायला। चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर। अरे हे कोकण नगर वाले आलेत आता। हे गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल। तर गाइज आजचा आपला हा मराठी व्लॉग आहे, कारण आपण जाणार आहोत दहीहंडी बघायला। एकतर या व्लॉगमध्ये पूर्ण म्हणजे मी जिथे जिथे जाईन तिकडचे सगळे दहीहंडी दाखवीन, किंवा आपल्याला जिथे इन्व्हिटेशन आलंय तिकडे जाऊन आपण मग मी सगळं काही तुम्हाला दाखवीन। तर तुम्ही पूर्ण व्लॉग बघा, एन्जॉय करा। आणि मी आता थोडा म्हणजे फ्रेश नाही अजून, कारण मला जायचं आहे आता फ्रेश व्हायला। मी आता जिमवरून आलो, थोडं तुमच्या भावाने परत जिम लावले, थोडंसं आता प्रॉपर व्हायचं आहे, फिजिकली फिट खूप व्हायचं आहे। तर थोडे जिम वगैरे लावले, तर आता फ्रेश व्हायचं आहे मला जाऊन, मग मी चेंज वगैरे करीन। फ्रेश वाटत असेल मी, पण ते ओजी आपला विषय तुम्हाला माहितीच आहे। तर पूर्ण व्लॉग बघा, एन्जॉय करा। आता मी जाऊन फ्रेश होतो, मग थोडं जर काही प्लॅन झालं कुठे जायचं तर तिकडे जाऊन येईन, किंवा मग आपल्या इव्हिनिंगला तर जायचंच आहे तर तिकडे जाऊ आपण डायरेक्ट, ठीक आहे। आणि ह्याच्या अगोदरचे जे पण व्लॉग शूट झालेले आहेत म्हणजे थोडे टाइम अगोदरच, तर ते मला टाकायचे आहेत। मला थोडंसं लेट होत आहे मला माहिती आहे, पण मी लवकरात लवकर ते टाकीन व्लॉग। ते व्लॉग्स बघून पण तुम्हाला खूप एन्जॉय येईल। अचानक भयानक सगळे झालेले व्लॉग्स आहेत ते, तर तुम्हाला ते खूप आवडतील। तर पूर्ण बघा, एन्जॉय करा, भेटूया पुढे भेटूया। कुठे जातोय बघूया, आता गाडीने जातोय। तन्मय, मी आणि शुभा आम्ही तिघच आहे। बघूया पूर्ण दिवसात कुठे कुठे जाऊ, काय काय करू। आणि इव्हिनिंगचं तर आपलं फिक्सच आहे, आपल्याला जिथे इन्व्हाइट केलं तिकडे जायचं आहे। तर चला निघतो आता, छत्री वगैरे पण घेतली बाबा, कुठे पण उतरायला लागेल। भेटतो मी तुम्हाला, चला पुढे ऑन द वे भेटतो। आता आलो आहे ठाण्यामध्ये, आणि आता ठाण्यामध्ये ही कोणती दहीहंडी मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो, जरा थांबा। कारण मला पहिल्यांदा आलो मी, कधीच मला माहीत नाही इथलं, म्हणजे इथलं जास्त माहिती नाही। पण हे पथक तुम्ही बघू शकता, किती पथक आहेत। पण मला आता माझा नेहमीप्रमाणे मला चालायला होत नाही आहे, कारण इतकं खाली चिखल आणि पाणी वगैरे आहे ना। पण बघूया, थांबा जरा, जातोय आता पहिला। बापरे, खाली बघा। चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर। चाक 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 कर नीचे का डोला। चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर। लय वेळ घेतात, एवढा वेळ थोडी घ्यायचा, त्यांना थंड टाळायचं। 4 5 4 थर लावायचे। आता कडक होईल, मनावर घेतलं गेलं सांगू, चाल अब्बास। लवकर त्याला सपोर्ट द्यायला चढला पाहिजे। चल यार, अरे पकडून एकदम पकडून जा, काय टेन्शन नाही, व्यवस्थित हात पकडून जा, आरामात चढताय, थांब 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 थांब, आरामात आरामात आरामात, पकडून जा काम चला, पकडून जा, झालं झालं, 1 मिनिट काम, पकडून जा, एकदम घट्ट हात पकडा, घट्ट हात पकडा, घट्ट हात पकडा। थांबा, आज येऊ नका थांबा। आपल्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने महिला सुद्धा दहीहंडीचे अनेक थर लावतात, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या आपल्या भगिनी। मस्त, एकदम आरामात राहिले उभे, एकदम जोरदार टाळ्या या 5 जणांना। आणि कृष्णावरती उभे राहिलेले आहे। आरामात कडक लागले सगळे थर, काही वरच्याने काही करू नका, एकदम कडक लागले सगळे थर। 6वा लागला, पकडून वर गेला, 7वा वर गेला, घट्ट पकडून
सातवा आठवा बसला, सातवा आठवा बसला, सहावा उभा राहिला, सहावा उभा राहिला, सातवा उभा राहतोय. उभा राहिला, जय भवानी. धन्यवाद. साहिलीला बोरवणी 8 थर लावतात, बाकीच्या गोविंदांनी त्यांना कव्हर करायचे. हॅलो. एक 2 3 4 5 6 7. उभा लागले उभा भारताचा पहिला गोविंदा पथक ठरला ज्याने विश्वविक्रमाची बराबरी केली. सर्व गोविंदा पथक हे कोकण नगरवाले आलेत आता, ज्यांनी 10 थर लावले ठाण्यामध्येच. आता इकडे आलेत, आता बघा इकडे पण लावणार आहेत वाटतं. कोकण नगर हे कोकण कुठले आहेत? ओम ब्रह्मांड ती मुलं तुमची वर चढले त्यांना खाली उतरवा. त्यांना 8ची संधी दिली, 8 बांधतात. पाचवा उठला, सहावा उठला, सातवा उठला. आता वडापाव खातोय, डेंजर हालत झाली. हे बघा हालत बघा. सात 8 कडक 1 सेकंड. तर आता झाले बघा, आम्ही आता गाडीत परत आलो, म्हणजे क्लीन करत होतो थोडंसं पाय वगैरे. हे बघा पूर्ण ट्रॅक वरपर्यंत आहे ना खराब झालं आहे पूर्ण वरपर्यंत, आणि शूजची तर वाटच लागली. हे वॉश तर होऊन जाईल, पण ट्रॅक बघा पूर्ण एकदम डेंजर विषय झाला. दहीहंडी म्हटलं तर हे होणारच होतं, तिकडे एवढा पाणी चिखल पाऊस पडतो त्यात, तर हे होणारच होतं. तर हालत खूप खराब झाली, केस बघा माझे कसे झाले. तर आता झाली इथली ठाण्याची आता एक दहीहंडी पूर्ण बघून झाले. आणि ज्यांनी 10 थर लावले कोकण नगर गोविंदा पथक, तर त्यांचे इथेही परत थर लावले त्यांनी 9 टाकले. तर मग तेच मग तेही मजा आली थर बघून त्यांची. आता जातो बसतो, मग भेटतो तुम्हाला पुढे.
आता आपल्या NNC जवळ 120 सेकंदाचा सिग्नल लागलेला, तिथे हे सगळं चालू होतं. आता जे तुम्ही अगोदर याच्या अगोदरची क्लिप बघितलात, किती एन्जॉय चालू आहे बघितलात तुम्ही. आणि आता पोहोचलो आहे आपल्या इथे. आता बघूया, संध्याकाळी आपल्याला जायचं आहे, तर फ्रेश वगैरे होऊया, चेंज वगैरे आता करूया. तर ते बघा तुम्ही. आता पोहोचलो, आता पुढे बघा. आम्हाला काही जरा आलोय पब्लिक जवळ. अरे कैसा आहे शुक्रानी गुराडीताई तुम्हालाही देखील धन्यवाद देतो मनापासून. आपण या आला या कार्यक्रमाला उपस्थित केल्याबद्दल सातत्यपूर्वक असंच हे या तमाम कार्यकर्त्यांवरती आपलं असंच प्रेम राहावं, असंच या कार्यक्रमाला मानवी मनोरे रस्ता रस्ता अनेकांचे मन जिंकण्याचं काम गेल्या कित्येक दिवसापासून आपल्याला दिसत आहे. या गोविंदा पथकाने 6व्या थरावरती गोविंदा पथक दिलेला आहे. सावकाश मस्तपैकी सुंदर सुंदर जोरदार जोरदार का सुंदर मस्तपैकी तुम्ही करता. मस्त मस्त छान. सावकाश 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 या हात पकडा व्यवस्थित. पोलीस साहेबांना नेहमीच वाटतं ज्या गुणाने गुणवंत मिळतात त्या गुणाचा आधार करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून खुशी प्रेमेश कोळी, खुशी प्रेमेश कोळी अर्थात ही हवाई सुंदर झालेली आहे. तिच्या आई वडिलांनी सुद्धा पुढे यायचं आहे. खुशी प्रेमेश कोळी अभिषेक सावंत यांचा सन्मान देखील या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय भूषण कोळी साहेब अभिषेक सावंतचा सन्मान करणार आहेत. सोन्याचा सोनियाची नाताबाई जे गोविंदा पथकाले असतील त्यांनी अभिषेक कोहली हे पण पोलीस आहे. पोलीस आहे बघा, तन्मय पण आपल्या इकडेच आहे, बसला इथे. वासुदेव कोळी साहेबांनी आता भारी वाटतं. या लहान मुलांसाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं आहे. जोरदार जोरदार राजवटीमध्ये असणारे आजही किल्ले तसेच शाबूत आहे. आजही ते प्रेरणास्थान आहेत आमच्यासाठी. आणि गाव चंबूर हे गोविंदा पथक अतिशय सुंदर पद्धतीने मानवी मनोरे रचून एकावर एक रचून 6व्या थरावर जाऊन या गोविंदा पथकाने सलामी दिली आहे. त्या मस्त छान. या सर्व गोविंदा पथकांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना गोविंदा पथक बरोबर 6व्या थरावरती गोविंदा पथक पोहोचलेला आहे. तो आपली सलामी देण्यास सज्ज झालेला आहे. त्या गोविंदा पथकासाठी जोरदार कौतुक केला त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा
अत्यंत सुंदरसे गीत या रंगमंचावरून सादर करत आहोत. सन्मान्य आपल्या सर्वांचे लोकप्रिय लाडके अर्थात गजानन काळे साहेबांचं आगमन झाले. मनसे शहर अध्यक्ष प्रवक्ते सर येण्याने आपल्या चैतन्य पहा संचारले. काळे साहेब येण्याने आपल्या चैतन्य पहा संचारले. स्वागताला आपल्या सुरी आतुरले. दादांसोबत आता बसलोय, दादांसोबत बसलोय आता आणि लवकरच आता दादांसोबत अजून पण भेटू आपण. खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय आणि आता खूप छान चाललंय. तुम्ही बघा आता हे स्वागत गीत समजून आपण गीत सादर करत आहोत. सर आपण आलात अत्यंत महत्वाचा आपल्या पावलांचा ठसा हीच या दहीहंडी सोहळ्यातील रांगोळी. आपले मार्गदर्शन आणि आपले आशीर्वाद देण्यासाठी यावं म्हणून मानाचं निमंत्रण पाठवलं होते. आमच्या निमंत्रणाचा मान मनपूर्वक स्वीकारून हा आनंद सद्गुणी दुगणी करणारी उपस्थित झालेल्या तमाम पाहुणे मंडळाचे मनस्वी हार्दिक स्वागत हे गीत सादर करत आहोत. खालचे जे मनसेचे व्हॉलेंटियर आहेत त्यांनी थोडं सपोर्टला जावं. सुंदर अशा मनोरंजन वाचत आहे. अरे बोल बजरंग बली की जय. अरे बोल बजरंग बली की जय. चला मग झालंय, आता चाललो. मी तुम्हाला घरी जाऊनच भेटतो कारण खूप वेळ होतो आपण इथे पाठी. आता मी तुम्हाला घरी जाऊन भेटतो, मग घरी जाऊन सगळं बोलूया आपण. ठीक आहे, आता इथे मी नीट दिसणार नाही पण आणि जसेही शूट आले असतील तुम्हाला बघायला भेटतील. ठीक आहे, आता मी जातो घरी, मग तुम्हाला घरी जाऊन भेटतो. ठीक आहे. तर आता मी घरी आलो आहे, फ्रेश वगैरे झालो आणि त्या आउट्रो करायला बसलो आणि खूप मस्त आलं, खूप मजा आली. आजच्या ब्लॉगमध्ये खूप छान मजा आली. म्हणजे सकाळी जे ठाण्याला गेलो, ठाण्याची दहीहंडी बघितली, दाखवली तुम्हाला मी. त्यानंतर इथे येऊन आपल्या बेलापूरमध्ये सगळे गेलो. बेलापूरमध्ये तर नेहमीच म्हणजे आता खूप चांगलं होत चाललं आहे. म्हणजे मागचे म्हणजे हे माझं दुसरं वर्ष होतं जे मी बेलापूरमध्ये मला तिकडे बोलवतात, इन्व्हिटेशन म्हणजे येतं आपल्याला आणि मग मी जातो आणि मग इतकं छान सत्कार, इतकं छान म्हणजे बसऊट आपलं जे होतं खूप बरं वाटतं. सकाळी ठाण्याची ती बघितली, मग लगेच संध्याकाळी आलो, चेंज केलं, मग नंतर आपल्या इथे गेलो. तर हा ब्लॉग कसा वाटला पूर्ण मला नक्की सांगा आणि लाईक, सबस्क्राईब, शेअर सगळं करा. फुल एकदम विषय करून टाका. सकाळी जाताना मी बियर्ड ट्रिम नव्हती केली, म्हणजे शेप नव्हता दिलेला, पण आता केलं आहे. मजा आली. इव्हिनिंगला पण छान मस्त झालं, सगळं खूप मस्त होतं. तर आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. खूप सारे ब्लॉग्स पेंडिंग आहेत ते मी टाकणार आता यानंतर, तर तुम्ही पूर्ण ते ब्लॉग पण नक्की बघा. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. पीस अँड जय शिवराय.